नाशाय अर्थनाम अर्थनाशिने अंधानाम दृष्टीदात्रे च ज्ञानी नाम सद्गुरुवे नमः ज्ञानी नाम सद्गुरुवे नमः अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः। आपण ज्यांच्या प्रांगणात ज्यांच्या सानिध्यात बसला आहात त्यांना वंदन करून पुढे आपल्या कार्यक्रमाकडे कीर्तनाकडे प्रस्थान करायचे। हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका आपल्या या पवित्र मंगल पावन पिंपळदरी ग्रामामध्ये नारायण देव यात्रेनिमित्त गेल्या अनेक वर्षापासून अखंड हरिनाम यज्ञ चालू आहे। या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा चौथा दिवस। खरं तर आज आपण खूप भाग्यवान, त्रिवेणी संगम आहे। नवीन वर्ष
एकादश आणि संक्रांत म्हणून या तिन्ही पर्वाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शब्दरूपी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सर्वांचं जीवन अगदीच तिळासारखं आणि गोळासारखं गोड हो आणि सर्वांचं आरोग्य उत्तम राहो हीच मंगल प्रसंगी सदिच्छा व्यक्त करून या कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करू. विठ्ठल संत सज्जन माझ्या माता पित्यांच्या चरणी नतमस्तक होऊन ग्रामस्थ दैवत पवनसुत हनुमंताच्या चरणी, अनंत कोटी ब्रह्मांड शिवप्रभू नायकाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून आज गायनासाठी ज्यांनी या मंगल सुराच्या गजरातून या आपल्या पूर्ण सप्ताहाचा शृंगार केला असे सुंदर असे गायनाचार्य हरिभक्त परायण योगेश महाराज त्यांना साथ देत आहे. अरे वा, एकापेक्षा एक नाव सुंदर आहेत. योगेश महाराजांना साथ देत आहेत हरिभक्त परायण निवृत्ती महाराज. आणि आपल्या गावातून लवकर येणं होणार नाही, पण तळमळीने आपल्या गावात अगदी सुरुवातीपासून सप्ताह सुरू आहे तेव्हापासून बघा, आपलं वय झालेलं नाही तरी आपण थकतो, पण आमचे चांदबा काका कधीच कुठे विणायला थकले नाही. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. 2 तास विना घेणं हा जोक नाही, यालाही पूर्व पुण्याई पाहिजे. आणि म्हणून हे खूप पुण्याई आहे की कीर्तन प्रत्येक कीर्तनकाराचा विना इथंच नाही, आपल्या पंचक्रोशीतला विना, परिसरातला विना त्यांच्या गळ्यात आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. शिवभक्ती हरिभक्त परायण मारुती अण्णा जाधव हिंदोळेकर, त्यांच्या सोबत नित्य नियमाने येणारे हरिभक्त परायण दौलत पाटील आणि सर्वांना परिचय आहे, जे दुसऱ्यांचं दुःख दूर करतात, कसल्याच प्रकारचा मोह न बाळगता प्रत्येकाची सेवा करतात. सेवा हीच ईश्वर सेवा आहे असे मानणारे आमचे बंधू हरिभक्त परायण आमचे दरेगावकर अण्णा. आणि खरंच सांगू, आता मला आता कुठलीच भीती नाही, कारण माझ्या पाठीमागे बघा तो हातातला जो दंड आहे, नावही महादेव आहे आणि रूपही शोभू लागले. तो दंडुका घेऊन ते रक्षण करत आहे. आता इतर कोणीच डिस्टर्ब करू नका, अजिबात झोपी जाता किती, कारण स्टेज पासून तुम्ही खूप लांब आहात. आता झोपलं तरी हरकत नाही, फक्त डोळे लावून झोपा, पण कान इकडे ठेवा. आणि या सर्वांना वेड लावणारे हरिभक्त परायण, सुंदर अशी मृदंगाची साथ देणारे आमचे विकास महाराज, खरंच तुमचं या कार्यात, या कामात अशीच वृद्धी हो, हाच मंगल आशीर्वाद प्रदान करून आजच्या आत्ताच्या कीर्तन रूपी
गावातली शिवाई राहिली. ते जरी तुमची इवाई असले तरी ते माझे बंधू म्हणून पाठीमागे उभे राहिलेले, त्यामुळे ते मला रुसणार नाहीत आणि खरंच विसरले. हरिभक्त परायण उत्तम महाराज गोनारकर हेही कीर्तनाला उपस्थित आहेत. आज माझं काहीतरी भाग्य आहे. या त्रिवेणी संगमामध्ये या भगवंताच्या नामस्मरणामध्ये तुमच्यासह दंग होता येतं, ही त्या माऊलीची कृपा आहे. म्हणून सर्वांनी आता बघा, आणखीन एक तुम्हाला आजचा उदयकाळ सांगते. रोज कडाक्याची थंडी होती. घरातून एकालाही बाहेर निघावं वाटत नव्हतं. तुम्हाला तर आनंद झालाच होता. तुमच्या प्रेमानेच तर मला इथं बोलावलं. तुमचं प्रेम पाहून आज मेघराजाला सुद्धा आनंद वाटला. आज थंडी गायबच केली आणि गरमीची निर्मिती केली. म्हणून आता टाळ्या वाजवण्यासाठी अजिबात कुचराई करू नका. एवढ्यातून तरी आता म्हणजे आता टाळ्या वाजवा नाही म्हणजे असा उल्हास, असा अट्टहास असावा. कारण आपलं जीवनच यासाठी, आजसाठी, याचसाठी खेळा होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून सुंदर अशी या मृदंग वादकासाठी, आमच्या या गायनाचार्य बंधूसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. एवढीच वाटते टाळी. आज एकादश होतं, पण एकादशी दुप्पट खाशी. सकाळपासून दम नाही आपल्या तोंडाला, पण हाताला आपण किती दम देतो. हा देह त्याच्यासाठी झिजवायचा आहे, त्याच्यासाठी ठेवायचा आहे. आणि आता सांगणार आहे मी कसं ठेवावा हा देह. त्यासाठीच जोरदार टाळी वाजवा. आता मला थोडस कीर्तनाला आल्यासारखं वाटलं. आता आवाज एकदम मोकळा झाला तुमच्या टाळ्या ऐकून. विठ्ठल विठ्ठल प्रारंभ करण्याच्या पूर्वी माझे गुरुमाऊली सद्गुरू सांब शिवाचार्य महाराज, वेदांताचार्य सद्गुरू दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या आत्ताच्या कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करू. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. खरं तर संतांचं वर्णन करताना हा अभंग गायला. सज्जनाचं दर्शन, या दर्शनाने त्यांना काय लाभ झाला हे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगायचं होतं. कीर्तन प्रारंभ करण्यात पूर्वी थोडासा परिहार. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. चांगल्या बीजाला उत्तम अशी फळं लागतात आणि ती गोड लागतात. पण नंतर सिद्धांत देतात, मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी. हा देह मिळाला तुम्हाला, आम्हाला, संतांना मिळाला, देवांना देह मिळाला, पण देह कारणी कुठे लावावा हा संतांना कळाला. मुखात सतत भगवंताचं नामस्मरण, याला अमृत म्हटलेलं आहे. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. तुम्हाला मिळालेला हा पंचतत्वाचा देह कुठे लावावा
कसा लावावा आणि त्याची प्रचिती काय, त्याचा अनुभव काय, हे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या अभंगातून तुम्हा मला अगदी सोप्या पद्धतीने सांगतात. सर्वांग कसा आहे, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ. आज दिवस गोड आहे, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. नुसतं गोड बोलू नका, वर्षभर असेच एकमेकांनी गोड राहा. आज जसं आपण या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये आपले सर्व हेवे दावे, आपले विकल्प बाजूला ठेवतो आणि नववर्षाच्या संकल्पाने आपण जसे उभे राहतो त्याच पद्धतीने संतांनी सांगितलं सर्वांग निर्मळ असावं. निर्मळ कसं, रोज स्नान असावं. स्नानाचे अनेक प्रकार सांगितलेले. सर्वांग स्नान म्हणजे पूर्ण डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत केलेलं स्नान ते सर्वांग स्नान आहे. पुन्हा ते स्नान शुद्ध असावं, शुद्ध जलाचं असावं. सर्वांग निर्मळ, अंग निर्मळ आहे पण चित्तही तसंच निर्मळ असावं असं तुकाराम महाराज सांगतात. चित्त जैसे गंगाजळ, अंग खूप निर्मळ केलं. आम्ही गंगेमध्ये स्नान करतो पण पाप आणि ताप आणखी शिल्लकच राहतो, म्हणजे आम्ही पूर्णपणे शुद्ध होत नाही. चित्त शुद्ध करण्यासाठी हा देह देवाच्या कारणी लावावा लागतो. त्या गंगेसारखं होण्यासाठी मुखामध्ये सतत त्या भगवंताचं नामस्मरण असावं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जाती. इथं कुठल्याही प्रकारची जात नाही सांगितली. आपण आपली मराठी भाषा अशी आहे, एका शब्दाचे हजारो अर्थ निर्माण होतात, अनेक शब्द तयार होतात. म्हणून जाती सांगितलं, ती कुठलीच जात नाही. कुठे जाती, कारण देह कुठे जातो, देह देवाचे कारणी, म्हणून सांगितलं इथे जाती हा शब्द वापरला. माणसाची जात नाही सांगितली. आणि बीज, तुम्ही आम्ही जे बीज म्हणतो ते बीज संतांनी नाही सांगितलं. बीज म्हणजे हा मंत्र सांगितला. इथं नाव दिलेलं आहे हरिहर उच्चार, शिवाचा हा मंत्र. मी तेच सांगू लागले. आपण उच्चार जो करतो, हरी हरी हा उच्चार केला तर फक्त हरी हरी नाही झाला हा, तर तो मंत्र शिवाचा झाला. हा त्याचा सरळ भावार्थ आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हा मंत्र जर उच्चार केला तर तुमचा माझा मंत्र नाही, तुकाराम महाराजांचा मंत्र नाही, ज्ञानेश्वर महाराजांचा मंत्र नाही. हा मंत्र आहे त्या शिवाचा. ज्याने हे विश्व निर्माण केलं त्या विश्व नियतांचा मंत्र म्हणजे शुद्ध बीज आहे. आणि त्या बीजातून, या बीज मंत्रातून तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार होणार आहे. म्हणून हे फळ कसं आहे, गोड आहे. ते गोड कसं आहे, अमृतापेक्षाही गोड आहे, अमृतासारखं गोड आहे. आणि म्हणून सांगितलं ते गोड नाम आपल्या वाणीमध्ये असावं, उच्चारात असावं, आपल्या ओठात असावं, आपल्या मनात असावं, नव्हे देहात पूर्ण नामाने भिंगलेलं असावं. आपण म्हणतो ना, याच्या अंगाने विष बांधलं, तसं आपल्या अंगाने नाम बांधलं पाहिजे. आणि ती जाती आहे तुकामुळे जाती, ज्यांच्या अंगामध्ये, ज्यांच्या नसानसामध्ये त्याचं नामस्मरण आहे, ज्याच्या ओठात नामस्मरण आहे न, हे त्याचं देहच नामरूप झालेलं आहे. तशा सज्जनाची जर भेट झाली तर ताप दर्शने विश्रांती, तर आमच्या त्रितापाचा नायनाट होतो आणि आम्हाला अक्षय सुखाची प्राप्ती होते. नव्हे, या जीवाला तेव्हा विश्रांती मिळते. हा जीवनाचा अनुभव, जीवनाची प्रचिती संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या
चार चरणाच्या अभंगातून तुमच्या आमच्या पुढे प्रस्तुत करतात। आता यथार्थ चिंतन करण्यासाठी सर्वांनी सज्ज असावं। कसं सज्ज असावं? डोळे झाकून, पाय पसरून। बघा, माणसाला जन्म मिळाला तो संपणार आहे, मरणार आहोत तुम्ही आम्ही, पण मरण दोन प्रकारचं सांगितलं। मी जनाईचं चरित्र वाचत होते। चरित्र वाचत असताना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, तर त्या माझ्या जना आईने किती अभंग लिहिले काल ते चरित्र वाचताना कळालं। 12.25 कोटी अभंगाची रचना जनाईच्या मुखातून निघालेली आहे। मलाही माहिती नव्हते इतके अभंग असते, पण मला काल स्वतः जेव्हा वाचन केले त्यावेळेला कळालं महाराज, आपण तर आज खूप भाग्यवान, तुम्हाला शिक्षण तरी मिळालं। त्या काळात काही शिक्षणही नव्हतं महाराज। नसा नसातच सोडा, पण केलेल्या कर्मात सुद्धा त्या भगवंताचं नामस्मरण होतं। मग 12 कोटी काय, हजारो कोटी आणखीन त्यात मिसळल्या गेल्या तरी काहीच वावगं ठरू शकणार नाही। म्हणून कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ होण्यात तत्पूर्वी सर्वांनी एकदा त्या भगवंताच्या नामस्मरणाचा गजर करून जोरात टाळी वाजवून आनंदाने टाळी वाजवायची आणि भगवंताच्या आज संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या सुंदर अशा चार चरणाच्या सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे। अभंग अगदी सोपा आहे, सरळ आहे। बीज जसं शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, चांगल्या आईवडिलांच्या पोटी चांगलं मूल जन्माला येतं, असं सरळ अर्थ। पण असं होतं का? कुठं बीज चांगलं आहे तर फळ नाशवंत आहे, आणि कुठं फळ चांगलं आहे तर बीज चांगलं नाही। आणि जिथं बीजही चांगलं आहे तिथं फळही चांगलं आहे, तिथं देवत्वाची निर्मिती आहे। आणि कुठे कुठे तर बीजही चांगलं राहत नाही आणि फळही चांगलं उपजत नाही। आता तुम्ही आम्ही कुठल्या कॅटेगरीत आहोत, कुठल्या मापात बसतो हे पाहायचं। शुद्ध बीजा पोटी, धृतराष्ट्राच्या पोटी बीज जन्माला आले किती? 1 नाही 2 नाही, 100 कौरव होते। पण भर सभेमध्ये आपल्या युधिष्ठिरांच्या अर्जुनाच्या पत्नीचे केस ओढत आणून भर सभेत बसवणं हे चांगल्या पुत्राचं लक्षण आहे का? बीज चांगलं आहे पण फळ कसं आहे? विचार कसे आहेत? फळ म्हणजे सांगितले त्या माणसाचे विचार वाईट आहे। बीज चांगलंच आहे पण फळ वाईट आहे। हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हादाचा जन्म झाला, बीज वाईट आहे पण फळ अति उत्तम आहे, अति गोड आहे। आणि त्याच्याही पेक्षा पुढे सांगू, बीजही चांगलं आहे आणि फळही चांगलं आहे। या ज्याला आपण देव म्हणून आज पूजा करतो, ज्यांची आम्ही जयंती करतो, ज्यांची पुण्यतिथी साजरी करतो, जे पुण्य कमवून तिथीला संपतात त्यांची पुण्यतिथी होते। पुण्य कमवावं लागतं पुण्यतिथी होण्यासाठी सुद्धा, आणि जे जन्माला येऊन क्रांती करतात त्यांची जयंती होते, ते आमचे शिवाजी महाराज।
शहाजी महाराजांचं बीज हे चांगलंच होतं आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेलं बीज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. किती सुंदर बीज आहे. म्हणजे बीजही चांगलं आहे आणि फळही चांगलं आहे. आणि आता याच्याही पुढे जाऊन सांगते, बीजही नाशिवंत आहे आणि फळही नाशिवंत आहे. काही लोक आपणही करत नाहीत आणि दुसऱ्यालाही करू देत नाही. इथे ते बीज सांगतात. आपणही केलं जात नाही आणि दुसऱ्यालाही करू दिलं जात नाही. मला वाटतं आपण थोडस चुकीचं बसला. कसं आहे बघा, प्रवास करायचा असेल थोड्या दिवसाचा, थोड्या 2 तासाचा आम्ही प्रवास करतो एसटीने. कुठं बसतो? कुठं? ड्रायव्हरची समोरच्या खुर्चीवर बसतो. कंडक्टरच्या बाजूला आम्हाला सीट मिळावी, जवळ सीट मिळावी अशी आमची अपेक्षा असते. कारण मागच्या सीटवर आम्ही बसू शकत नाही का? 2 तासाच्या प्रवासासाठी आम्ही इतका विचार करतो, पुढे बसलो तर आमचा प्रवास सुखकर होईल आणि मागे बसलो तर गचके लागतात. मग आता आपण तर कीर्तनात कुठपर्यंत पुढे बसलो. आता त्या भगवंताने किती गचके द्यावेत. हा आमचा प्रवास आहे महाराज. मी थोड्या वेळासाठी सांगू लागले, जीवन जगत असताना आपण प्रपंचामध्ये राहतो पण देवाच्या जवळ जात नाही, म्हणून तुम्हा आम्हाला गचके बसतात. मग आम्ही म्हणतो, आम्ही तुझे काय केले होते देवा, म्हणून या डावसादी. पण आपलं कर्म आहे. म्हणून सांगतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हे जर ऐकायचं असेल तर अभंगाचं पहिलं शरण. शुद्ध बीजा शुद्ध बीजापोटी प्रमाण झाल्याबरोबर आपली आपण मनाने टाळी वाजवावी, म्हणजे त्यांना दिलेली शाबासकी. तुमच्यापासून काही घेऊन जाणार नाही, ते आपल्याला द्यायला आलेले आहेत. फक्त घेत चला. काय घ्यावं हे जर विचारायला थोडा वेळ पाहिजे आपल्याला. आम्ही काय घेतलं, काही येत नव्हतं आपल्याला,
पण दिले मला या गायक मंडळींनी सर्व, म्हणून त्यांच्याकडे घेण्यासारखं खूप काही आहे. पण आपण घ्यायला पाहिजे. ते द्यायला चालेल आपल्या गावामध्ये, पण आपण घेत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. कसं दुर्दैव आहे? ज्या भारतात, ज्या महाराष्ट्रात, ज्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आपण जन्माला आलो, त्यांच्यासारखं आम्हाला शिक्षण मिळालं, पण त्यांचा गुण आम्हाला घेता आला नाही. ही शोकांतिका आहे. हे दुर्दैव आहे आपलं. काय दुर्दैव आहे? त्यांनी पहिलं जर काय अभ्यास केला असेल तर स्त्री सन्मानाचा अभ्यास केला. काय सन्मान देतात? प्रत्येक माऊलीला माते समान, देवी समान मानतात. परस्त्रिया सदा बहिणा, परस्त्रिया सदा फक्त चित्र पाहू नका, थोडस चरित्र पाहत जा. जे चरित्रात आहे ते चित्र पाहिल्याने येत नाही. आणि चित्रच पाहायचं असेल, आरशा पुढे जर पाहिला तर ते आपलं फक्त रूप दाखवतात. पण संतांनी लिहिलेल्या ग्रंथात पाहिला तर ते आपलं स्वरूप दाखवतात. विठ्ठल आम्हाला आवड आरसा पाहण्याची आहे, पण ग्रंथ पाहण्याची नाही. पण संत, ग्रंथ, भगवंत या त्रिपुटीमध्ये सर्व जग सामावलेलं आहे. संत आले म्हणून पामर जीवाचा उद्धार झाला. संत आले म्हणून ग्रंथ कळाले. ग्रंथ कळाले म्हणून आम्ही भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि संतच आले नसते, उदराया आले जगदेवा, उदराया आले जगदेवा, उदराया आता थोडस लक्ष देऊन ऐका. ते तुमच्या माझ्यासाठीच दृष्टांत आहे. दृष्टांत कशासाठी द्यायचा? हा सिद्धांत पटवण्यासाठी दृष्टांत द्यायचा. ही मनोरंजनाची जागा नाहीच आहे. या गादीवर उभं राहिल्यानंतर ही नारदाची गादी आहे, ही शृंगी भृंगीची गादी आहे. या गादीवर संतांचे विचार आणि भगवंताचे गुणगाणच गायले झाले.
असाच खरा माणूस आहे. पण आता जास्त कीर्तन विनोदाचार्यांचेच ऐकावेसे वाटतात. बरोबर आहे? मग आम्ही संतांचे विचार आणि भगवंताच्या दर्शनासाठी येतच नाही, आम्ही काय ऐकण्यासाठी येतो? गोडाची कथा गोडवा भगवंताचं चरित्र ऐकायला आम्हाला आवडत नाही, पण विनोद आवडायला जास्त, ऐकायला जास्त आवडतं. आमचं लक्ष विनोदाकडे आहे. बघा, एका झाडावर एक माकड आणि माकडीण विचार करत होते. विचार करू लागले, एवढे लोक हे भजनाचा आनंद घेतात, नामस्मरण करतात, नाना प्रकार खातात, नुसतं तुकाराम तुकाराम म्हणलं की समोर हजर गुलाबजाम. मी वारीला कधी गेले नव्हते अण्णा, खरंच सांगते. मागच्या वारीला मी जाऊन पाहिलं, काय लोक दाते भरपूर आहेत, पण माणसे फार मजेशीर. गाव जवळ आलं की जोरात भजन करतात. त्या गावात तुकाराम तुकाराम तुकाराम, हजर लगेच गुलाबजाम. म्हटलं की सगळं सोपं आहे. मग तसं ते माकड आणि माकडे विचार करत होते, आपण इतकं या झाडावरून त्या झाडावर जातो, त्या झाडावरून या झाडावर जातो, आपल्याला फळ पिकलेलं कळत नाही, तरी सुद्धा खातो. जास्त खाण्यापेक्षा नासच जास्त करतो. त्या दोघांचा विचार चालला. आपल्याला जीवन मिळालं, पण कधीतरी गोड आपलं जीवन बदलण्याचं आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल का? ही माकडीण त्या माकडाला बोलू लागली. पती पत्नीचा विचार चालू आहे. ते दोघं बोलत असताना एक आकाशवाणी झाली, कारण झाडाच्या खाली एक विहीर होती. झाडाच्या खाली एक विहीर होती आणि ती आकाशवाणी झाली. ती आकाशवाणी अशी झाली, जर कोणी या विहिरीत उडी मारेल तर पशुचा नर होईल आणि नराचा पशु होईल. आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्याबरोबर त्या माकडीने आपल्या मालकाला सांगितलं, अहो काय सुंदर संधी आहे, आपल्यासाठी पर्व काळ आहे, आपल्यासाठी आज पर्व काळ आहे. इथं आल्यानंतर आज आपल्याला माणूस होता येतं, आपण दोघे उडी मारू का? आता उडी मारावं का म्हणल्याबरोबर कधी नाही ते आता म्हणाले, बायको ऐकाव मग उडी मार. दोघांनी त्या विहिरीत उडी मारल्याबरोबर दोघांचेही नरजन्म झाले. ते दोघेही पती पत्नी झाले. त्याने विचार केला, आपण इथं आहोत, आता जर पती पत्नी राहिलो तर आपल्याला झाडावरून खाली वरी करता येत नाही. बरं आहे, तूच राहा, मी अजून खाली जातो, अजून मी पाण्यात उडी मारतो. चांगलं मिळालं होतं, पण ते गमावलं. लगेच आणखी पाण्यात उडी मारली. माकडच ते माकड एका ठिकाणी मन शांत बसू देत नाही. त्याने परत पाण्यात उडी मारली. पाण्यात उडी मारल्याबरोबर ते माकड झालं. आणि ही तर सुंदर स्त्री होती. ही सुंदर स्त्री या विहिरीच्या कडेला उभी होती. तेवढ्यात एक राजा शिकारीला आलेला होता. त्या राजाने पाहिलं, इतकी सुंदर स्त्री आहे पण इथं एकटी उभी आहे, म्हणून त्याने विचार केला आणि तिला विचारले, इतकी सुंदर आहेस, तू इथे एकटी उभी आहेस,
चल माझ्याशी लग्न करशील का? त्या राजाने तिला जबरदस्ती घेऊन गेली. ते माकड झाडावरून पळताना, अरे 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 हिला कुठे घेऊन चालती? माझी बायको, ही माझी बायको आहे. आता माकडाला जर कोणी म्हणू देईल का हिला माझी बायको आहे? खरं देईल का? वेळ निघून गेल्यानंतर जर आमची ही वेळ आहे म्हणून जर आम्ही सांगू लागलो, विचार करू लागलो, तर ही आमची वेळ. देह जायेल, देह जायेल, देह जाईल त्यासी काळोबा खाईल. देह हे काळाचे, धन हे कुबेराचे, येथे मनुष्याचे काय चाले. तसं आपल्या हातातून वेळ निघून गेल्यानंतर हे परत आपल्याला आपलं म्हणता येणार नाही. त्यासाठी इथं आपलं काहीच नाही. आणि म्हणून सांगितलं, आपलं बीज इतकं सुंदर आहे, माणसाचा जन्म इतका सुंदर आहे की या जीवाला पाहिजे ते मिळतं. जे मन इच्छित ते कार्य करू शकतं आणि जे व्हायचंय ते बनूही शकतं महाराज. पण तेवढी आपली तयारी पाहिजे. बघा, एकदा शुद्ध बीजपोटी सांगू लागले, विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेबांच्या पोटी 4 रत्न जन्माला आले. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हे किती सुंदर समीकरणही सुंदर आहे आणि दृष्टांतही सुंदर आहे. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई सुंदरच होते, त्यांचे आचार सुंदरच होते, विचार चांगले होते, म्हणून संतती चांगली जन्माला आली. आणि ही संतती या गावकऱ्यांनी ताप दिला. ताप दिल्यानंतर चौघेही एकदा काशीला जायला निघाले महाराज. आणि सोबत नामदेव होते. हे पायी चालत जात असताना वाचेनी नाम होत आणि पायाला सुद्धा काम होत. आपला देह जो दिलेला आहे, देह देवाचे कारणी लावताय. पायाने काय करावं तर तीर्थयात्रा करावी, पदयात्रा करावी, पायाने वारी करावी. दर एकादशीला काही लोक पंढरपूरला जातात. आता त्या पंढरपूरला जाणाऱ्यामध्ये खूप प्रकार आहेत. म्हणजे मी पाहिले, आतापर्यंत पाहिले नव्हते पण आता पाहण्यात आले. कसे जे रेग्युलर वारकरी आहेत त्यांचा नियम असतो, किती वाजता उठायचं, किती वाजता जेवण करायचं, किती चालायचं, कुठे विश्रांती घ्यायची, हे त्यांचं टाइम टेबल ठरलेलं असतं. पण जे कधीच जात नाहीत, कधीतरी नवीन गेलेले असतात, ते त्यांना एक किलबिलाट ऐकून झोप येत नाही, ते 2लाच उठतात आणि या वारकऱ्यांना सांगतात, इतका उशीर तुम्ही वारकरी आहेत. आपण 2 दिवसात येतो आणि जुन्या माणसाला शिकवतो. हे असं नाही चालत. ते ज्येष्ठच आहेत. ही ज्येष्ठ मंडळी जेव्हा चालत होती, मुखाने नामस्मरण करत होती. सिद्ध नाम घेता कार्य सिद्ध होय, ही ज्ञानेश्वरांची भाषा आहे. आणि त्या सिद्ध बेटावरून ते काशीकडे जायला निघाले. तेव्हा विश्वाचा नियता, विश्वाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी त्यांना भेटायला आला. काशीचा विश्वनाथ भेटायला.
भगवंत भेटायला आल्यानंतर इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, देवालाही यांना पाहून आनंद झाला आणि यांनाही देवाला पाहून आनंद झाला. दोघे चारी जणांना इकडे दोघे जण, इकडे दोघे जण भगवंताच्या हाताला धरून चालत होते. मागे नामदेवराय पुढे चालत चालत असताना मुखी नामस्मरण आहे आणि हे नाम घेत घेत जेव्हा काशीत आले आणि जेव्हा गंगेमध्ये स्नान करणार तेव्हा ही गंगा फार आतून गेली. तिलाही वाटत होतं माझा देव तिथं भेटायला जाऊ शकतो, तर मलाही त्यांचे पाय धुवायला जायचंच आहे. इतकं ज्ञानेश्वर माऊलींचं आणि माझ्या मुक्ताईचं किती गुण गावेत तितकी कमी आहेत. कारण ज्ञानदेवानी जगाला ज्ञान दिलं म्हणून त्यांना संत होता. संत होऊन त्यांनी लिहिला ग्रंथ म्हणून पाहता आला भगवंत, म्हणून त्यांना भगवंत भेटायला आला. आणि तेव्हा गंगामाय म्हणते ज्या गंगेला अनेक वर्ष तप करावं लागलं महादेवाला भेटण्यासाठी, पण स्वतः तिला भेटायला ज्ञानाचा राजा येतोय आणि हा ज्ञानाचा राजा याला भेटायचंय. नुसतं भेटायचं नाही तर त्याचे मला पाय धुवायचे आहे. ही गंगा कोण आहे तर भगीरथ राजाने पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी या पृथ्वी तलावर आणलेली गंगा. तिने या ज्ञानाचे पावलं धुतले, माझ्या मुक्ताईचे पावलं धुतले नव्हे, तिने अक्षरशः पायाला मिठीच मारली, प्रेमी आलिंगन दिलं आणि ते आलिंगन दिल्यानंतर तिथे सांगितलं, उच्चार केला महादेव प्रभूंनी, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. इतके आई वडील शुद्ध होते म्हणून त्यांच्या पोटी ही संतती चांगली आली. म्हणून लेकराची ओळख, आई वडिलाची ओळख त्याच्या लेकरापासून होते. म्हणून माझे तुकाराम महाराज म्हणतात, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठवीला दाता पण फळ चांगलं आहे. प्रल्हादाने नामस्मरण करून त्रैलोक्याच्या दाताला साठविल्यामुळं धन्य त्याची माता पिता. धन्य माता पिता. लेकराकडून आईवडिलाची परीक्षा आहे. जसं लेकरू जर सुंदर दिसलं तर माणूस त्याला लवकर उचलून घेतो, अरे लेकरू इतकं सुंदर आहे, त्याचे आईवडील किती सुंदर आहे. म्हणून माणसाने काम असं करा की कामाने माणसाची ओळख झाली पाहिजे आणि ओळख अशी करा की त्या ओळखीने माणसाचं काम झालं पाहिजे. एवढी काम इतकंच करायचं. आपल्याला जर आपली ओळख विचारायची असेल, अहो त्या गावात गेलो होतो पण त्या माणसाचं काम आहे मला, तर आपली ओळख त्या कामावरून सांगितली जाते. आपल्याला गावावरून ओळखतात, कामावरून ओळखत नाही. कुठले ताई कापशीचे
काम होतं? फक्त या भगवंताच्या नामस्मरणामुळे ओळख झाली. आपण इतके पामर आहोत, पण आपण भाग्यवान आहोत. आपल्या दारापर्यंत गंगा चालत येते. ही ज्ञानगंगा आहे, प्रत्येकाच्या घरापर्यंत चालली. हे साऊंड सिस्टम लावलेलं आहे. एक कीर्तन 1 लाखाला आहे असं मला पाटलांनी सांगितलं. एक कीर्तन 1 लाखाचं आहे. एका कीर्तनासाठी 1 लाख रुपये खर्च होतात. कुणासाठी? कुणाचे आहेत 1 लाख? कुणाचे? कुणाचे? म्हणजे हेच घेऊन जाणार आहेत का यांनी दिले? मंडपाने दिले का गायकवाल्यांनी दिले का वादकवाल्यांनी दिले? नाही, सगळे तुम्हाला गावकऱ्यांचे आहेत. तुमच्यासाठी तितका ठास केलेला आहे. एक लहान लेकरापासून वृद्ध माणसापर्यंत हे नाम पोहोचलं पाहिजे. जे इथपर्यंत येऊ शकत नाहीत ते घरी झोपून सुद्धा ऐकले पाहिजेत. त्यांच्यासाठी साऊंड सिस्टम आहे. विठ्ठल असं त्या विठ्ठल पंतांच्या पोटी ही 4 गोमटी फळं जन्माला आली. म्हणून या जगताचा उद्धार झाला. जड जीव उद्धरून गेले आणि त्यांच्या जीवाचा उद्धार झाला. पण आणखीन संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात, अरे बाबा, तुला इतका सुंदर असा हृदय दिलेला आहे, पण मुखामध्ये काय आहे? अशी मनमत माऊली खूप सुंदर सांगते. माणूस जन्मालाय, पण माणसाच्या मुखामध्ये नाम नाही, नाममुखी नाही. पशुतोची प्राणी गुंतला व्यसनी मूर्ख जा. तुम्ही आम्ही या प्रपंचाच्या व्यसनात गुंतलो, संसारात गुंतलो, पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्या मुखामध्ये फक्त संसारच आहे, फक्त प्रपंचच आहे. कुठे गेला होता? काम होतं. कुठे चालला? कामाला चाललो. आला नाही? काम होतं. काय करायचंय? काम आहे. या परमार्थाला जर कोणी नाडला असेल तर ते कामाने नाडले. कामे नाडिले जनाला अंतर पडे परमार्थाला. आणि एवढ्यासाठी हा अंतर पडू नये म्हणून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या मुखात नाम असेल तर तो देह देवाच्या कारणी लागतो. मुखी अमृताची वाणी देह देवाचे
ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती दादा, सोपान काका आणि मुक्ताई जेव्हा गंगेच्या काठेवर पोहोचले तेव्हा कबीरजी तिथे उभे होते. कबीरजी सोबत त्यांचा मुलगा ते पाहत होते. पाहत असताना मुलाला असं वाटलं, इतकी महान व्यक्ती आहेत ज्या गंगेचं दर्शन घेण्यासाठी लोक लाखो रुपये खर्चून, हजारो रुपये खर्चून तिच्या दर्शनाला जातात, पण हे इतके पवित्र आहेत की गंगेलाच यांच्या दर्शनाला यावं वाटतं. आपण किती भाग्यवान की आपण त्यांचं दर्शन घेतोय. बाबा, माझी एक इच्छा आहे, या देव माणसांना आपल्या घरी घेऊन चला. कबीरजी म्हणाले, वेडे आहेस का? अरे हे आपल्या घरी कसे येतील? आपल्याला राहायला घर नाही, बसायला घरात जागा नाही, आणि आपल्या घरी यांना नेऊन काय द्यावं? आपल्याच पोटाची मारामार आहे, आपल्यालाच खायला अन्न नाही, आपण यायला काय नाही द्यावं? बाबा, घरी घेऊन चला, मला ना यांचं दर्शन घ्यायचंय, पण इथं नाही, आपल्या घरी घ्यायचंय. अरे पण यांना खायला लागतं, कुठून आणू? आपण चला, गावात कोणाकडून तरी मी मागून आणतो. भीक मागून माणसाने जीवन जगू नये. मला लोकांकडे त्यांच्यासाठी तर अजिबातच नको. चला मग सावकारच्या दुकानातून घेऊ, ते पण कर्ज चालते. कर्ज नको, कर्ज नको, कोणाला मागू नको, तर चला मी दुकान फोडून आणतो. म्हणजे चोरी करणार? मी काहीही करेन त्यांच्यासाठी, पण त्यांना घरी न्यायचंय. बघा आत्मविश्वास किती आहे. मला काहीतरी द्यायचंय, मी कुणाचं तरी देणं लागतो, हा जर भाव मनात असेल तर प्रत्येक इच्छा पूर्ण होते. म्हणून शास्त्र, जन्माला माणूस, प्रत्येक माणूस जन्माला येतोच, पण जाताना दोनच घटिकेनं मरावं असं शास्त्र सांगतं. पण ते भाग्य प्रत्येकाला लाभत नाही महाराज. एक मरण यावं, भगवंताचं नामस्मरण करता करता, ग्रंथ वाचताना, टाळ वाचताना, कीर्तन करताना मरण यावं. बघा, एक मुस्लिम कीर्तन करता करता गादीवरच गेले होते. त्यांच्या अगोदर कुठंच ओळख नव्हती, ख्याती नव्हती, नाम उच्चार सुद्धा आपण कधी ऐकलेला नव्हता. पण ज्या दिवशी हे कार्य करता करता गेले तर ते इतिहास अजरामरच झाले महाराज. मरण तसं असावं, आणि दुसरं मरण सीमेवर असावं, ते वीराचं मरण असावं, हे शास्त्र सांगतं. तसं प्रत्येकाला मरण येत नाही, त्यासाठी सुद्धा पूर्व पुण्याई संचिती असावी लागते. पण या कमालाने आपल्या वडिलांना सांगितलं, बाबा यांना तुम्ही घरी घेऊन जा, मी घेऊन येतो यांच्यासाठी राशन. वाण्याचं दुकान फोडलं, समोरून नको फोडायचं, त्याच्यासाठी पैसे असतील तर गिराईक समोरून होतं, आणि चोरी असेल तर त्याला दुसरा दरवाजाच काढावा लागतो. कमाल आपल्या वडिलांना शिकवतो, कबीरजींना शिकवतो. तेव्हा कबीरजी म्हणतात, अरे हे बरोबर नाही. काय बरोबर आहे काय चूक आहे मला माहिती नाही, पण आज त्यांना घरी न्यायचं एवढंच मला माहिती आहे. कमालाने त्या दुकानाला मोठं छिद्र पाडलं, त्या छिद्रातून आत गेलं, लागतंय तितकंच राशन हातात घेतलं, दोन्ही हात बाहेर काढले आणि वडिलांना सांगितलं, हे घ्या. वडील म्हणले, अरे बाबा, मला हे चोरीचं अन्न त्यांना खाऊ घालणं मला पचत नाही. जा मग त्यांना सांगायला जा, तुमच्या दुकानात चोरी झाली. वडील त्या सावकाराला सांगायला गेले, तुमचं दुकान चोरांनी फोडले, तुमच्या दुकानात चोरी झाली. सावकाराने दुकान उघडलं, काठी हातात घेतली, इतकं मारत होते, इतके मारत होते, कारण फक्त इतकंच शरीर बाहेर निघालं होतं, बाकीचं शरीर पूर्ण आत होतं महाराज.
जेव्हा जेव्हा काठीचे घाव बसत होते तेव्हा चेहऱ्याचे भाव त्या वडिलांना दिसत होते. लेकरू कितीही अनवळ असलं, कोणता बाप आपल्या मुलाला मारताना पाहू शकतो? अजिबात नाही. सुख देताना पाहू शकतो, पण दुःख देताना कधीच पाहू शकत नाही. आणि जो पाहू शकतो त्याला बापच म्हणू शकत नाही. विठ्ठल बाप लेकराला कधी दुःखात पाहू शकत नाही. म्हणून या जगात अशा दोनच विभूती आहेत की ती माणसाला पुढे गेलेल्या पाहणाऱ्या दोन विभूती. पहिली म्हणजे आई. ती म्हणते माझ्या लेकराला मी कधी मोठं झालेले बघेन, म्हणून ती काखेत उचलून घेते. आणि दुसरा तो आहे बाप. आपल्याही खांद्यावर उचलून घेतो. बापाची अपेक्षा असते की आपलं मूल आपल्यापेक्षा मोठं असावं, म्हणजे घराण्याचं उज्ज्वल नाव करणारा हाच कुलदीपक आहे. म्हणून म्हणतात एक तरी वंश जन्माला यावा. एक तरी मुलगा जन्माला आल्यानंतर आई वडिलांचं उद्दिष्ट काय आहे की आपलं लेकरू मोठं झालं पाहिजे, पण जगाचं उद्दिष्ट नाही की हा माणूस पुढे गेला पाहिजे. आहे का? नातेगोत्याला बरं नाही वाटत, पाहुणे मंडळींना बरं नाही वाटत, मित्राला बरं नाही वाटत, भावाला ना बरं वाटत, पण आई वडिलांना वाटतं माझं लेकरू उंच गेलंय, ते आनंदात आहे. पण इतर समाज आनंदात नाही. त्याच्यासाठी त्या दैवतासारखं महान दैवत नाही. म्हणून सांगितलं बाप त्या चेहऱ्यावरचे भाव पाहत होते, कारण इकडं काठी बसली की चेहऱ्यावर भाव बदलत होते. परत परत वडिलांना खूप दुःख होऊ लागलं. म्हणून किती मार खाल्ला तरी कमाल आपल्या तोंडावरचा भाव बदलत नाही. इतकं मारलं त्या सावकाराने, इतकं मारलं कमरेतून रक्त गळत होतं आणि ते पाय रक्ताने भिजले होते. सांगितलं बाबा हा सावकार मला खूप मारतो आहे, आता याला बस कर म्हणून सांगा. एक करा, हे सगळं पाहण्यापेक्षा तुम्ही तलवार आणा आणि माझा शिरच्छेद करून घरी घेऊन कमालाने शिर
घेऊन जा म्हणून सांगितलं. आणि खरंच बापाने आपण कोणाचं तर देणं आहोत आणि आपल्या मुलाचं नावही कमाल होतं आणि त्याने कमालच केली जीवनाची. बापाला सांगितलंय शीर तुम्ही घेऊन जा, त्याला या देहाचं काय करायचंय ते करू द्या, पण हे तुम्ही घेऊन जा. आणि राशन दिलं, त्या चौघांना जेव घातलं आणि नंतर सांगितलं हे माझं मूल आहे आणि या सर्व मुलाची ही सगळी कमाल आहे, म्हणूनच माझा हा कमाल आहे. म्हणून सांगितलं मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारण. बघा आज संक्रांत आहे. ही संक्रांत का पडली? संक्रांत नाव का आहे? कृत्तिक ऋषी यज्ञ करत होते. यज्ञ करत असताना अनेक ऋषी त्या यज्ञामध्ये आहुती देत होते. तिथे दोन राक्षस आले, एक शंकर आणि एक किंकर. हे दोन राक्षस अनेक वर्ष तप करून ब्रह्मदेवाकडून दान मागितले. आतापर्यंत असुरांनी तप केलं, माणसाने तप केलं, संतांनी तप केलं, देवाने तप केलं, पण तप करण्यामध्ये वेगवेगळ्या भावना. आम्ही काम करतो, पण कामापेक्षा आम्ही काय काम करतो हे महत्वाचं नाही, त्या कामामागचा हेतू महत्वाचा आहे. संतांनी काम केलं जगाचं, पण त्यांचा हेतू आहे आपल्याला जगावर उपकार करायचा. देवाने काम केलं, दुष्टांचा संहार करण्याचं काम केलं, तप केलं, पण कशासाठी? या सृष्टीच्या हितासाठी. पण हे मल्ल जेव्हा, हे असुर जेव्हा, हे राक्षस जेव्हा तप केले, तेव्हा त्यांनी विचार केला. ब्रह्मदेवाने सांगितलं 12 वर्षापासून तुम्ही तप करत आहात, तुम्हाला काय पाहिजे, काय द्यावं? असं जर आपल्याला जर कोणी जर विचारलं, समजा आता मारुती राय आले आणि म्हणजे तुम्हाला काय देऊ, आपण किती मोठी लिस्ट कराल? काय काय मागा? ध्रुव बाळाने स्वतःसाठी आढळपद मागितलं नाही, पण आई वडिलांचं कल्याण व्हावं, माझ्या वडिलांना कुठलीच शिक्षा मिळू नये, दान मागितलं होतं. आणि पुन्हा आपण काय मागावं, तेव्हा त्या असुरांनी ब्रह्मदेवाकडे दान मागितलं. आम्हाला या सृष्टीत कोणीच मारू नये, याही पेक्षा पाण्यात सुद्धा आम्हाला कोणी मारू नये. वर कसा मागतात बघा. असुर खूप खोल बुद्धीचे होते. जे वाईट काम करतात त्यांची बुद्धी फार खोल राहतात. ते चांगला विचारच करू शकत नाहीत आणि चांगले कर्मही करू शकत नाही. यज्ञ करणं चांगलं काम आहे, पण त्यात विघ्न आणतात. तसे तुकाराम महाराज सांगत होते, आपणही यात्रा करत नाही, पंढरीला आपणही जात नाही आणि दुसऱ्यालाही जाऊ देत नाही. तसे लोक, तसे हे आसुर आहेत जगातले. तेव्हाचे आसुर होते, पण आत्ताचे आसुर असे दिसत नाही, पण वाण दिसत नाही, पण गुण दिसतात. तेव्हा ते दोन्ही राक्षस त्रास देत होते. तेव्हा हे ब्रह्मांड नायक आशुतोष भगवान आणि माता पार्वती हे दोघे पाहत होते. पण मातेचं मन हे कोमल आहे, इकडं कोमलता जास्त आहे, करुण आहे, माया आहे, दया आहे. आणि ही दया जागृत झाली आणि तिने सांगितलं, देवदेव करणाऱ्यांना त्रास होत आहे आणि तुम्ही समाधी लावून बसलात, तुम्ही इथंच बसा, पण मी जाते आणि त्यांचा संहार करून येते. तेव्हा आदिमाया शक्ती जगत जननी एका हातात त्रिशूळ आणि एका हातात तलवार घेऊन आली. आल्यानंतर त्या दोन्ही राक्षसांना आव्हान दिलं, अरे या, मी तुमच्यासाठी इथं पृथ्वी तलावर आले. तेव्हा ते राक्षस गदा गदा हसू लागले. एक स्त्री आम्हाला काय करू शकेल?
स्त्रीने आमचा वध व्हावा, आम्ही इतके हलके नाही. तू ज्या रस्त्याने आली आहेस त्याच रस्त्याने वापस जा. तुझ्याने आमचं काहीच वाकड होणार नाही. पुन्हा क्रोध आला. क्रोध आळावर झाल्यानंतर ती राक्षसाला मारण्याचा प्रयत्न करत होती, पण दोघी होऊन एका आदिमाया शक्तीला ओढत होते. पण ही माया आहे महाराज. या मायेने जगाला व्यापलेला आहे, सृष्टीला व्यापलेला आहे, देवाधिकाला नाचवलेला आहे. मग ही राक्षसाला हरवेल नाही हरवणार का? या आदिमाया शक्तीने या दोन्ही राक्षसांना पाण्यात ओढलं. मोठी मगर होती आणि हा राक्षस जेव्हा भिवून जलाशयामध्ये खाली जाऊ लागला तेव्हा मगरीने त्याला ओढून आणलं आणि त्या शंकरचा खून केला, त्याला विध्वंस केला, मारून टाकलं. पण एक राहिला, तो तळाशी जाऊन टाकला. सर्व ऋषीगण म्हणू लागले, आई हे देवी माते, एका दुष्टाचा संहार केला, पण आणखीन एक शिल्लक आहे. काहीच हरकत नाही, तुम्ही भिवू नका, मी त्याला मारल्याशिवाय जाणार नाही. एक दिवस गेला, एक रात्र गेली आणि तदनंतर ते दुसऱ्या दिवशी हे ऋषी जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य देऊ लागले तेव्हा हा मोठ्या उसळीने पाण्यातून बाहेर आला आणि गोल गोल भवरा तयार केला. या राक्षसाचा भवरा तयार झाल्यानंतर याची गर्जना ऐकल्यानंतर आदिमाया शक्ती तिथे प्रगट होऊन तिथे तिने त्याचा संहार केला. म्हणून पहिल्या दिवशीची संक्रांत आणि दुसऱ्या दिवशीची किंक्रांत. पहिल्या दिवशी एका असुराचा वध झाला आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या असुराचा वध झाला. म्हणून सांगितलं आजचा दिवस आपल्यासाठी गोड आहे. वाईट विचारांचा नाश करून प्रत्येकाने एकमेकांच्या हृदयामध्ये प्रेम भरावं म्हणून देह देवाचे कारणी. आज आपण खूप भाग्यवान आहोत. आजच्या दिवशी सप्ताहाच्या निमित्ताने का होईना घरात नाही नाम घेता येत, पण इथं तरी आपल्याला नाम घेता येतं. किती भाग्यवान आहोत आपण. अजूनही सांगू, आपण खूप भाग्यवान आहोत. का? आपल्या लहानपणी कुठेतरी टीव्ही होता, कुठेतरी मोबाईल तर नव्हतेच. म्हणून तुम्हाला मला भजन मिळालं. तेव्हा जर आता जर जन्म झाला असता, आई वडिलांनी आमच्या लहानपणी आम्हाला पूजा कशी करावी हे शिकवलं. खूप चिडचिड होऊ लागली बाळाची तर त्याला खेळणं देत होते. पण आताची आई लेकराला काय देते? मोबाईल देते. मग आपण किती भाग्यवान आहोत. आपल्याला तेव्हा मोबाईल नाही पाहायला मिळाला म्हणून हे नाम मिळालं. जर मोबाईल मिळाला असता तर या नामापासून आपण निश्चितच वंचित झाला असतो. म्हणून मी खूप स्वतःला भाग्यवान समजते. तशा आई वडिलांच्या पोटी जन्म मिळाला ज्यांनी मला त्यांच्या संगतीतून भजनाचा वारसा दिला आणि घरही असं मिळालं की त्या घरातून मला बाहेर पडण्याचा अवधी मिळाला. म्हणून मी दोन्हीकडूनही आनंदी आहे, सुखरूप आहे. म्हणून मला हे माझ्या काय सांगू माझ्या स्वामीचे उपकार थोरावणी थोर केले माझं विठ्ठल. जन्मले एक आईवडिलांच्या पोटी पण सर्वांची लेक बनण्याचं भाग्य माझ्या पदरी मिळालं. ही माझ्या संतांची पुण्याई माझ्या फळाला आली. कारण ते नाम मला मोठी घेता आलं. मला जेव्हा भजन करायचं होतं, कीर्तन करण्याचा मनात विचार आला तर मला अनेकांनी ग्रंथ वाटप दिले. महाराज मला विकत घेण्याचं काम पडलं नाही आणि इतकी गुरुची कृपा झाली. आज ताई आगत मला सर्वजण मुलगी म्हणून आतापर्यंत लहान आपली लेक म्हणून मला सर्वजण सांभाळतात. हाच माझ्या संतांचा मला मोठा आशीर्वाद मिळाला. म्हणून सांगितलं मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारण. इतकं जर देह त्यांच्या संतांच्या कारणी लाभला मग ते चित्त
सर्वांग निर्मळ नाही झालं का? म्हणून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम सर्वांग निर्मळ थोडंसं टाळ्या वाजवत चला. काही विकत आणायचंय का? काही खर्च होत आहे का? हात दुखत असतील तर सांगा, लगेच औषध द्यायला लावते. डॉक्टर साहेब इथंच आहे. फुकट एक इंजेक्शन बघा. ज्यांनी टाळी वाजवली त्याला सोन्याचं नाणं बक्षीस आहे. लगेच ज्याची टाळी जोरात वाजते त्याला बक्षीस आहे, नाहीतर उगा असं असं करू नका. किती जणांच्या वाजल्या? एवढ्यांच्या टाळ्या वाजल्या, थोड्याशा जोरात वाजल्या, पण नाणं एकच आहे. देऊ कुणाला? जाऊ द्या पुढच्या वर्षी. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. सर्वांग निर्मळ असावं तर कसं असावं? बघा, माझ्या जनाईने अंग शुद्ध कसं असतं हे जनाईकडे पाहून कळतं. कारण नसा नसामध्ये नाम होतं. गोऱ्या जर थापल्या तर त्या गोऱ्यामध्ये सुद्धा विठ्ठल विठ्ठल आवाज येतो का? त्याच्यासाठी सांगितलं चित्त सर्वांग निर्मळ आहे आणि ते चित्त गंगेसारखं पवित्र आहे. हे चित्त म्हणजे या चित्तामध्ये चतुष्टीकरण आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही चतुष्टी आपल्या या चित्तात भरलेली आहे. मन जर निर्मळ असेल तर आपण चांगलं कार्य करण्याचा मानस करतो. मानस केला तर बुद्धी विचार करते आणि बुद्धी जर विचार केली तर शरीर आचरणात आणतं. निघालात वारीला. वारीला जाता जाता मळ्याचं एका मळ्यामध्ये चांगला ऊस आलेला आहे. पाहिला डोळे, कुणी पाहिलं? डोळ्याने पाहिला. डोळ्याने पाहिला, आकर्षक होता, खावं वाटलं. मनाने मानस केला, बुद्धीने विचार केला, म्हणून शरीराने चालना केली.
हे पाय तिथपर्यंत चालत गेले मळ्यात. पायाचं काम संपलं, हाताने काम केलं तर ऊस तोडला. ऊस तोडून बाहेर निघाला. तोंड गप्प बसू देत नव्हतं. अरे हातात आलाय, आता तोंडात यायला उशीर कशाला, म्हणून ते हाताने मोडलं आणि तोंडाने खाल्लं. तोंडाने खाल्लं पण ते पोटात गेलं. एवढ्यात माळी आला, त्या ऊसाचा माळी आला, शेताचा धनी आला. त्या धन्याने दुसरा धागा मोडला आणि धाडकन पाठीत मारल्याबरोबर, इतकं जोरात मारलं नव्हतं, कारण तो माणूस होता, मारणाराही माणूस होता आणि मार खाणारा सुद्धा माणूसच होता. ऊसाचा धागा पाठीत बसल्याबरोबर पाणी कुठं आलं? का पाणी डोळ्याला? पाठीनं मार खाल्ला, डोळ्याला पाणी यायचं काय काम आहे? पण हे चक्र सांगू लागले, चित्ताचं चक्र आहे. कारण पाहिलं होतं अगोदर डोळ्याने, म्हणून मारल्यानंतर पुन्हा पाणी डोळ्यातच आलं. तसं चित्त जर आपलं शुद्ध असेल तर आपण काहीही करू शकतो, काहीही मागू शकतो, काहीही प्राप्त करू शकतो. या भजनाने देव होता येतं, भजनाने देव होता येतं. ज्यांना हात नव्हते त्यांना भजनाने हात मिळाले. त्या संतांचं नाव गोरोबा काका. पण तेवढं तल्लीन व्हावं लागतं, तेवढं वेळ लागावं लागतं. इतकं वेळ लागलं, इतकं वेळ लागलं, इतकं वेळ लागलं की पायाखाली चिखल तुडवता तुडवता या विठ्ठल नामामध्ये इतके दंग झाले की लेकरू आलं आणि लेकराचं तुडवून 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 ऐक सखे बाय नवराईची गोय, ऐक सखे बाय नवराईची म्हणून दोघी पत्नींनी त्याचा धिक्कार केला. कुंभाराने आपले दोन्ही हात तोडून टाकले. मी भजन याच भजनात दंग झालो, मुखाने नाम घेतलं, पण माझा काय उपयोग झाला? बघा, देव पाहे आधी भक्ताची कसोटी, मग भेट देई शिवराज. तो भगवंत भेट देण्यासाठीच येणार आहे, पण भक्ताची परीक्षा पाहतो. हा नामात तल्लीन झाला, इतका तल्लीन झाला, इतका तल्लीन झाला, बाळ तुडवलं, पुन्हा असं भजन करू लागला, असं भजन करू लागला. असं कीर्तनात बसला असताना वाजवा टाळ्या म्हणल्याबरोबर भजनामध्ये सर्वजण टाळ्या वाजवला. भजन करायचंय, बघू कसं भजन करता. परत आली, लंगड्याला पाय परत आले. तसं तुम्हाला मला चांगली बुद्धी यावं असं जर वाटत असेल तर त्याला आपलंसं करायचंय. मग असं सुंदर भजन म्हणायचंय, विठ्ठल माझा बाय.
वर्षाखाली वेगळा होता आणि आज वेगळा आहे. तो पाहणारा भाव पण आपणच होतो, आजचा भाव पाहणारे पण आपणच आहोत. आज प्रत्येकाच्या मनामध्ये जी दया आहे, जो भाव आहे, जी ममता आहे, जे प्रेम आहे, तो देणारा हा पांडुरंग आहे, हा विठ्ठल आहे. आणि म्हणून बघा, माझी जनाई त्याचे खूप उपकार मानते आणि जगाला सांगते माझ्या पांडुरंगाने काय दिलं काय नाही. एक एक माणसं म्हणतात काय दिला मला दिवाळी, काय दिलं नाही नाही, काय काय दिलं याचा विचार करा. मोजता येईना हो जगाच्या मापान मापान मापान, एवढे वैभव दिले पांडुरंगाला. मोजता 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 येईना हो जगाच्या मापान मापान मापान, एवढे वैभव दिले पांडुरंगाला. एवढे वैभव दिले ज्ञानमाऊलीला.
महाराज पंढरीनाथ भगवान बघा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे, सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ, तस चित्त माझ्या जनाईचं गंगेसारखं निर्मळ होतं, गंगेसारखं पवित्र होतं. म्हणून तर तो अधिकार आहे माझ्या जनामाऊलीचा. आजही काम करायचं असेल एकट्याने होत नव्हतं, तेव्हा येरी विठ्या म्हणण्याची ताकद ज्या माऊलीमध्ये होती तिचं नाव जनाई. जिने भगवंताला काम सांगावं तो अधिकार त्या जनाई माऊलीचा होता. म्हणून माझ्या ज्ञानोबा माऊलीने एकाची नाही, दोघाची नाही, तर ती जगाची नाही तर विश्वाची माऊली झाली. कारण या ज्ञानोबा माऊलीने या विश्वालाच माझं घर मानलेलं. विश्वची माझे घर. म्हणून आम्ही फक्त एका घराची चिंता करतो, आम्ही फक्त आमच्या लेकराची चिंता करतो, परिवाराची चिंता करतो. पण ज्ञानोबा माऊलीला जगाची चिंता होती, म्हणून ती जगाची माय बनली. हा देह जगाच्या नाही, देवाच्या कारणी लावला, पण जगाच्याही कारणी लावला. म्हणून ती ज्ञानाई ज्ञानाची माऊली झाली. ज्ञान देवाने ज्ञान दिलं, म्हणूनच त्यांना ज्ञानवंत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानाचा ईश्वर हाच माझा ज्ञानेश्वर आहे. आणि म्हणून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे दाती, तुका म्हणे दाती,
देवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यांचं दर्शन घेतात ते म्हणजे गुरु. इतका वेळ जे वर्णन चाललं होतं त्या पाठीमागची जी विभूती होती ती म्हणजे गुरु आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे जाती जे त्यांच्या दर्शनाला जातात ही जाती सांगितली. कारण देवाजवळ कुठलीच जात नाही, कुठलाच रंग नाही, कुठलाच रूप नाही, त्याला कोणताच रंग रूप आकार उकार काहीच नाही. तो निर्गुण निराकार आहे. त्या निर्गुण निराकाला तुझ रूप ना रेखा नाम आम्ही भक्ती धरूनी ठेविले नाम. वेद शास्त्रासी अगम्य अगोचर तो असा व्याप्त जळी स्थळी पिंडी ब्रह्मांडी बिंबलेला हा भगवंत कुठे नाही हे पाहण्यापेक्षा तो सर्वत्र आहे म्हणण्यापेक्षा तुम्हाला देवच पाहायचा असेल तर आई आपापल्या आई वडिलांच्या चरणात देव पहा. सगळ्यात मोठी जागा सांग. देव शोधायला दुरी नाही जायचं. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास. देव जवळच आहे. देव गुरुने आम्हाला देवाची ओळख करून दिली. गुरुने नाम दिलं म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ शकलो. म्हणून ज्ञानदेवांना सुद्धा गुरु करावा लागला. निवृत्तीनाथ एक गुरुच आहे, पण खरा वारकरी कोण आहे? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. सगळ्यांचा गुरु तो आहे. त्या गुरुकडे गेल्यानंतर तापाला विश्रांती मिळते. ताप सांगितली 3 ताप. आदि दैविक, आदि भौतिक आणि आध्यात्मिक असे 3 ताप आहेत. तुम्हाला मला येणारे 12 प्रकारचे ताप आहेत. कधी कोण बोललं म्हणून ताप येतो, कधी काम केल्यावर ताप येतो, कधी काही काम झालं नाही म्हणून ताप येतो. अनेक ते ताप वेगळे. पण संतांनी सांगितलेले हे ताप आहेत, हे त्रिताप आहेत. आणि जर पदयात्रा वारी जर करत असाल, आज एकादशीच्या निमित्ताने उपवास, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. बघा आज लक्ष्मी नारायणाची जेव्हा पूजा करतो आपण तेव्हा नारायण आपल्या जवळ आलेले आहेत, घरी आलेले आहेत आणि त्यांचं सतत नाम उच्चार करणे आणि त्यांच्या नाम चिंतनात राहणे म्हणजे उपवास करणे. पण आम्ही भगवंताच्या जवळ नाही, नामाच्या जवळ नाही, तर साबुदाणे आणि भगरच्या जवळ आहोत. शेंगदाण्याच्या लाडूच्या जवळ आहोत. म्हणजे आपण उदरासाठी जीवन जगतो, जगण्यासाठी जीवन नाही, खाण्यासाठी जीवन जगू लागलो. पण संत सांगतात जन्म मिळाला कुठेतरी कारणी लावा. मग हे कुठं कारणी लावावं? तर प्रत्येकाला वारी करता येत नाही 15 दिवसाची हरकत नाही, वर्षाला वारीला जाता येत नाही हरकत नाही, पण या 7 दिवसात तरी चंद्रभागा ज्ञानाच्या रूपाने आपल्या गावात घरापर्यंत पोहोचते आहे. तेव्हा तरी तिचा आदर करा, या ज्ञानाचा आदर करा. लहान मुलांना हरिपाठ शिकवा, ग्रंथ वाचायला शिकवा, विणा घ्यायला शिकवा. आता विण्याचं नाही सांगणार, विणा आला पण आता सांगत नाही, कारण आता आपला वेळ संपलेला आहे. म्हणून भेटी अंती कधीतरी बोलू. विणा म्हणजे काय आहे मी तुम्हाला याचं उत्तर नंतर देईन. पण आपल्या संततीला हे वळण लावणं आजच्या काळाची गरज आहे आणि आपण एकत्र येणं ही
सगळ्यात मोठी काळाची गरज आहे. त्या काळी स्वराज्य प्राप्त करून घ्यायचं होतं तर सर्व मावळे एकत्र आले होते, माणूस एकत्र आला होता. पण आज घर विखुरलेलं आहे कारण माणूस एकत्र नाही, म्हणून परिवारात एकता नाही, म्हणून आपलं घर आपलं गाव फुटू लागलेलं आहे. त्याच्यासाठी आपण आपल्यापासून आजपासून एक नवीन संकल्प करा की मी आजपासून कोणाचाही वाईट विचार करणार नाही, गोड बोलणार आणि गोडीनच राहणार. एवढा जरी संकल्प केला तर आजचा सप्ताह आपल्यासाठी सार्थक होईल आणि हा सप्ताह प्रत्येकाच्या सार्थकीत लागावा हीच मंगल प्रसंगी इच्छा व्यक्त करून झालेली सेवा म्हणण्यापेक्षा वेळ झाल्यानंतरही शांततेचं सहकार्य देऊन करून घेतलेल्या कीर्तन रूपी सेवेचं पुष्प इथे जमलेले सर्व थोरसंत सज्जन माझ्या माता पित्यांच्या चरणी, टाळकरी बंधुवर्ग, मृदंग मास्तर आणि सर्वांच्या चरणी आतापर्यंत केलेल्या कीर्तन रूपी सेवेचं पुष्प समर्पित करून मला धन्यवाद मानायचे नाही. सर्वांचे धन्यवाद मानले पण सिस्टमचे धन्यवाद मानायचे नाही. माझ्याच गावचा आहे पण माझ्याच गावचा असून मला मी जर त्याला ओळख नाही दिली तर याच्या एवढं बिघडणारं काम कोणतंच नाही. महाराज हे सगळे जरी मला साथ दिले, हे एकच साथ नाही दिलं तर कीर्तन कुणालाच ऐकता येणार नाही. पण आमच्या श्री पाटलाचे सुद्धा धन्यवाद. तुमच्यामुळे गावाची शोभा वाढते आहे. एवढी लाइटिंग करून एवढे कलाकार आणून काहीच उपयोग नव्हतं जर तुमचं सिस्टम आणलं नसतं तर. अवघ्या तुमच्या सिस्टम मुळे आपल्या पंचक्रोशीत कळून आलं की पिंपळदरी ग्रामामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि असाच अखंड चालू राहो हीच मंगल प्रसंगी सदिच्छा व्यक्त करून त्यांनाही मनापासून धन्यवाद देऊन मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला विराम देण्यापूर्वी माझे गुरुमाऊली सद्गुरू सांब शिवाचार्य महाराज, वेदांताचार्य सद्गुरू दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य चरणी आतापर्यंत केलेल्या कीर्तन रूपी सेवेचं पुष्प समर्पित करून आजच्या या कीर्तन रूपी सेवेला इथेच